आणि साजेशी शरीरयष्टी देखील या खेळाडूंकडे सगळ्यांकडे पाहायला मिळते. असा एक भारदस्त संघ आहे भैरवनाथ यशवंतकर. आणि फक्त ते दिसायला भारदस्त नाहीये, तर ते प्रामुख्यानं सगळेच खेळाडू भारदस्त आहेत. खेळाच्या बाबतीत देखील तितके चुणूकदार आणि चाणाक्षपणे खेळणारे खेळाडू आहेत भैरवनाथ यशवंतकरचे. कारण तसा भैरवनाथ यशवंतकरला या काही वर्षांचा जर आपण त्यांचा खेळ पाहिला तर तसा पारंपरिक काही बॅकग्राऊंड नाही आहे, परंतु त्यांनी स्वतःच्या या तरुणांच्या खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या स्वकष्टातून स्व मेहनतीतून त्या ठिकाणी आपल्या गावाचा नावलौकिक अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केला. याला म्हणतात धारिष्ट्य, याला म्हणतात कष्ट, याला म्हणतात परिश्रम आणि याला म्हणतात मेहनत. आणि मग असं काही नाही आहे की आपले पूर्वजच कबड्डीपटू असले पाहिजे किंवा आपल्या घरामध्येच कबड्डीचा वारसा असला पाहिजे. हे प्रत्येकाच्या खेळावर आहे, प्रत्येकाच्या मानसिकतेवर आहे. कुणीही चांगला खेळू शकतो, कुणीही कधीही, परंतु त्याला मेहनतीची जोड असणं गरजेचं आहे. कारण घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाहीये, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाहीये. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला खेळ करावा लागतो. तर आज मात्र प्रतिस्पर्धी संघ म्हणून आपण पाहणार आहोत जय भिवाडी संघाकडे पाहतोय. तर त्याला पुन्हा एकदा चढाईसाठी या ठिकाणी रोशन मडवी 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. रायगड जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व ज्या खेळाडूनं केलं असा खेळाडू आहे. अनेक लीग स्पर्धेमध्ये देखील रोशन मडवी यानं आपलं स्थान नक्की केलं आहे. सगळे खेळाडू यशवंतकर संघ या ठिकाणी प्रामुख्यानं म्हणजे कसे असे काही संघ आदर्श देणारे असतात जे कमी वेळेमध्ये अधिक आपली गुणवत्ता मात्र त्या ठिकाणी सिद्ध करत असतात. पराग पाटील आपलं देखील आपण 100 रुपयांचं बक्षीस घेऊन जायचं आहे. 200 रुपयाचं बक्षीस आहे जे श्रावणी यांच्याकडून आलेलं आहे. या ठिकाणी सामना मात्र संपला आहे. मैदान क्रमांक 2चा जय बजरंग बेली वर्सेस वांडोली या संघामध्ये चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान कोडांबोली वतल्यानंतर त्या ठिकाणी श्री गणेश वाशिरोहा वसे जय हनुमान खारांबोली ब हा मैदान क्रमांक 1 वर चला. सोनासिद्ध धाटा वसेस गुरुमाऊली आदाड या दोन्ही धन्यवाद. त्या ठिकाणी श्री गणेश वाशिरोहा वसे जय हनुमान खारापोली ब. तर 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान कोडांबोली वसेस धावीर महाराज सामना मात्र त्या ठिकाणी सुरू होतोय. आदाड संघाचे छोटे कर्णधार त्या ठिकाणी